आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रामधील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपीची शोध मोहीम सुरू आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुणे अत्याचार प्रकरणी शिरूरमधील गुनाट गावामध्ये पोलिसांचा फौजफाटा। 100 पेक्षा अधिक पोलिसांकडून आरोपी गाडीचा शोध सुरू। आरोपी उसाच्या शेतामध्ये लपल्याचा संशय। ड्रोनसह डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपास। दरम्यान संध्याकाळ झाल्यानं आणि अंधार पडल्यानं शोध मोहीम स्थगित करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यासाठी सरकार प्रयत्न करणार। पुणे अत्याचार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। जाणार नाही, त्यांची खैर केली जाणार नाही आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल। एसटी बसेसमध्ये कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणा लावणार। सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवणार। एसटीच्या सुरक्षेसाठी एआयचा वापर करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। उघडा आहे ह्या कामी बसचा ड्रायव्हर असू द्या, तो कंट्रोलर असू द्या किंवा पूर्ण डेपोचा मॅनेजर असू द्या, तो जर दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात। बीड आणि स्वारगेट प्रकरणामध्ये तपास संथ गतीनं करण्याच्या पोलिसांना सूचना। पुण्याच्या पालकमंत्र्यांवर कुरघोडी केली जात असल्याची चर्चा। रोहित पवार यांचं ट्विट। वैद्यकीय अहवालामध्ये स्वारगेट प्रकरणामधील पीडितेवर 2 वेळा लैंगिक अत्याचार। दत्तात्रय गाडेसोबत संबंधित 10 जणांची चौकशी। स्वारगेट प्रकरणामधील आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस। डीसीपी स्मार्तना पाटील यांची माहिती। आजूबाजूच्या परिसरात वगैरे गावाच्या फिरत असेल तर लोक त्याला पकडून देऊ शकतात। या दृष्टीने 1 लाखाचं बक्षीसही त्याच्यावरती डिक्लेअर केलेलं आहे। स्वारगेट प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडे याचा राजकीय माजी आमदार अशोक पवारांच्या बॅनरवर फोटो, तर त्याच्या डीपीला आमदार माऊली कटकेंसोबतचा देखील फोटो। मात्र गाडेशी काहीही संबंध नसल्याचं कटके आणि पवार यांचं स्पष्टीकरण। पुण्यामधील अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधक आक्रमक। पुण्यामध्ये राजकीय आश्रयाखाली गुंडगिरी सुरू आहे, संजय राऊतांचा आरोप। तर पुणे पोलीस आयुक्त काय चॉकलेट खात बसले आहेत का? काँग्रेसच्या व्हिडिओ वडेट्टीवार यांचा सवाल। एका शैक्षणिक नगरीमध्ये मुली सुरक्षित नाही तर मग पोलीस काय करताय? इथला पोलीस कमिशनर घेऊन गेलाय, तो काय करतोय? चॉकलेट खात बसलाय का तिथे? त्याला चॉकलेट खायसाठी पाठवलंय का? आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित आहे का? ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांचा सवाल। आरोपीच्या मागे राजकीय व्यक्ती आहे हे म्हणणं चुकीचं। पोलीस लवकरच आरोपीला पकडतील। पुणे अत्याचार प्रकरणावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। कोण जो होता आरोपी त्यालाच पकडला नाही, तर जो आरोपी तुम्हाला माहिती नाही, पोलिसांना माहिती नाही, त्याला राजकीय सपोर्ट होता हे म्हणण्याचं काय कारण आहे? पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। वसंत मोरे यांच्याकडून पुणे बस स्थानकांची पाहणी। काल केवळ ट्रेलर दाखवला, वसंत मोरे यांचा इशारा। त्यामध्ये सुधारणा नाही झाली। काल फक्त ट्रेलर दाखवलाय। पूर्ण पिक्चर पुणे शहरामधल्या सगळ्या एसटी स्टँड आणि सगळ्या पीएमपीएमएल स्टँडवर झालेलं दिसेल।